हॅलो फ्रेंड्स, पाहूयात पुढील भाग. काल आपण पाहिलं पूजा खूप चिडली आहे, तर त्याचं आता मूळ कारण आपण आज पाहूयात. कोणत्या मुलीकडे डोळे वर करून बघणार नाही. द्या तुम्ही बेल्ट. पूजा बक्कल धरतच सनी तिचा हात सोडवतच असतो. ओ सॉरी दीदी. ओ दाजी सांगा की तुम्ही तरी. पकडा त्यांना. रडतच मुलगा बोलतो. तसा सनी पूजाला फिरवून मागून हातासहित पोटाला पकडतो. तुम्ही मला का पकडून ठेवलंय? मला त्याला मारायचं आहे. तुम्ही व्हा बाजूला. पूजा स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असते. मीरा, तू काय गप्प बसलीये? मार त्याला. बघतेस मी तुला कोण काय करते. पूजा मीराला रागाने ओढून बोलते. तसं मीरा ही रागातच जाऊन जॉनने धरलेल्या मुलाला 2 कानाखाली देते. बरं झालं, समाधान, आता शांत हो. सनी तिला शांत करत. पूजा शांत होते. वॉलेट द्या तुमचा. पूजा एका हाताने तसंच पकडून ठेवत दुसऱ्या हाताने वॉलेट तिच्या हातात देतो आणि आहे तसं पकडून ठेवतो. रागाने सनीकडे बघतच दोन्ही हात काढून घेते आणि वॉलेटमधले पैसे काढायला लागते. एवढ्या भांडणात ही काय करते बघून. पैसे कशाला? सनी, त्याला मारलं ना तुम्ही? रक्त आले बघा. पूजा, पैसे काढून झाल्यावर मला सोडा, मी नाही मारणार. पूजा. सनी सोडतो तसं पूजा पुढे होऊन त्या मुलाजवळ जाते आणि खाली गुडघ्यावर बसत त्याला उठवते आणि हातात पैसे देते. हे यांच्याकडून. सनीकडे हात करून पूजा बोलते. नीट ट्रीटमेंट घे आणि कोणत्या मुलीला छेडला तर हा मार लक्षात राहील ना. परत या रस्त्याला दिसला तर जीव घेईन, लक्षात ठेव. पूजा वॉर्निंग देत बोलते. सनीला आश्चर्य वाटतं. इतक्या वेळ त्या मुलाला मारणारी आता पैसे देऊन ट्रीटमेंट घ्यायला सांगत होती. शेवटी वॉर्निंग देत होती. पूजा सनीकडे माघारी येत. आता हा पंढरपुरात असता तर माझ्या दादाने याचा जीव घेतला असता. पूजा सनीला वाईट वाटतं. त्याचं नाव न घेता दादाचं नाव घेऊन तो कौतुक करत होती. तरी आता काय कमी मारलं का? सनी, माझं मी हँडल केलं असतं. तुम्ही मध्ये पडायची गरज नव्हती. माझ्या दादाने सांगितले असं काही झालं तर त्यांना तिथेच मारायचं. बाकीचं मी बघून घेईन. पूजा. बरं चल आता. सनी तिचा हात हातात घेत 1 मिनिट म्हणून हात सोडवून मीराकडे जाऊन बॅग घेते आणि तिला घेऊन येते. चला आपण कॅफेत जाऊ. पूजा हसतच सगळ्यांकडे बघते. सनी हसतो पण जॉन आणि मीरा शॉक होतात. आता एवढा गोंधळ. आता हसतच सगळ्यांना बोलते. जॉन काही न बोलता गाडीत जाऊन बसतो आणि सनीही जॉन शेजारी जाऊन बसतो. पूजे, वेळ लागलं काय? आता एवढा गोंधळ घातला आणि कॅफेत जाऊन बोलते. मीरा पूजाच्या जवळ जाऊन, अब्बे बावळट, मी तुझी मीटिंग करणार बोलले होते ना, त्यासाठी चालू आहे. पूजा तिला गाडीत बसवत. मागे पूजा आणि मीरा बसतात. सनी पूजाकडे बघून, कोणत्या कॅफेत जायचं? थांबा सांगते. पूजा बाहेर बघते आणि 5 मिनिटांनंतर हेच कॅफे, थांबवा इथेच. सगळे बाहेर बघतात तर खूप छोटं कॅफे असतं आणि जास्त कोणी नसते तिथे. इथे सनी बघतच असतो. तोपर्यंत पूजा आणि मीरा उतरून बाहेर आलेल्या असतात. वहिनी डेंजर आहेत. जॉन सनीकडे बघून. सनी हसतो आणि चल आत, नाहीतर तुला पण मारेन. दोघे पाठोपाठ जातात तर लगेच पूजा, जॉन दादा, तुम्ही दोघे इथे बसा. मीराकडे बघून मी आणि हे तिकडे बसतो. पूजा बोलतच सनीला हाताला धरून दुसरीकडे नेते. सनीला वेगळंच वाटतं. थोडं पुढे गेल्यावर सनी, वेडी आहेस का? असं त्यांना सोडून आपण दोघे कसं बसायचं? ते काय विचार करतील? सनी चिडतच. ओ, आपण नवरा बायको आहेत ना, मग बसा तुम्ही. कोण काय विचार करणार नाही. म्हणून सनीला समोरच्या चेअरवर बसवते. तर इकडे जॉन आणि मीरा जरा ऑकवर्ड होतच एकमेकांसमोर बसतात. पूजा मागे वळून बघत असते तर दोघे खाली मान घालून होते. सनी पूजासारखी मागे वळून बघते. मगाशी असं वेगळं आणाल ते बघून थोडं चिडूनच, पूजा हे काय चाललंय तुझं? आपण वेगळे बसलो आणि सगळं लक्ष त्यांच्यावर. सनी. तसं पूजा गोड हसते. काहीच नाही, एवढं गोड हसते तिथेच कळतं काहीतरी गडबड आहे. लाल, चल आता पटकन खरं खरं सांग. सनी नजर रोखून. ते मी विचारायचं होतं, जॉन दादाला गर्लफ्रेंड नाही ना? पूजा हसतच. परत एकदा मागे वळून बघते तरीही ते दोघे काय बोलत नाही ते बघून बारीक तोंड करते. एकदा मागे बघतो तर जॉन मोबाईलमध्ये तोंड घालून असतो तर तिच्या रुमालासमोर खेळत असतो. ते बघून हसू येतं आणि पूजाच्या बोलण्याचा अर्थ डोक्यात घे. पूजा, इकडे माझ्या शेजारी येऊन बस, म्हणजे तुला दिसेल ते बोलतात की नाही. सारखं मागे वळून बघून मान दुखेल. हसतच सनी रागात. पूजा बघते. नो, आय एम फाईन. अगं चिनू, तसं नाही. आपण त्यांचं लिप रीडिंग करू, म्हणजे तुला कळेल ते काय बोलतायत. सनी एकदम प्रेमाने बोलत हात हातात घेतो. पूजा हसतच लगेच त्यांच्या शेजारच्या चेअरवर जाऊन बसते. तेवढ्यात वेटर ऑर्डर द्यायला येतं. दोघे चहा आणि कॉफी ऑर्डर करतात.
पूजा वेटरला सांगते त्या टेबलवर ऑर्डर घ्या आणि सोबत रेड वेल्वेट पेस्ट्री पाठवा. सनी पूजाकडे बघतो आणि हसतच गाल ओढत, एवढं डोकं कसं चालतं? आणि हो, तू काय यांची सेटिंग करायला आलीयस? सनी नाही, फक्त मीटिंग. पूजा हसते, नंतर त्यांच्याकडे बघत, हे बोलत का नाही? किती वेळ शांत बसणार? पूजा पाऊट करून, अगं जॉन लाजतोय, तो मुलींसोबत जास्त बोलत नाही. सनी, आणि तुम्ही? पूजा नजर रोखून सनीकडे बघते. चिनू, इथे माझं नाही जॉनचं चालू आहे ना? सनी लाडीगोडी लावत. पूजा गाल फुगवून मोबाईल काढते आणि मीराला फोन करते. रिसिव्ह केला तसं पूजा बरसते. ए म्हशे, आपल्याकडे दिवस नाही, बोल लवकर, नाहीतर उशीर होईल. पूजा. सनी मनातच, का ही पोरगी शब्दावर शिवाय देते? तुम्ही का असं बघताय? पूजा. काही नाही, चहा पी. सनी पूजाचा कप तिच्या हातात देतो. फोन ठेवल्यावर इतका वेळ शांत असलेली मीरा, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. मीरा हळूहळू शब्द वेचून बोलत होती. जॉन हातात धरलेला मोबाईलवरची पकड घट्ट करत, बोला ना. ते मी म्हणजे मीरा बोलतच असते की वेटर येऊन रेड वेल्वेट हार्ट शेप केक ठेवून जातो. तसं जॉन घाबरून इकडे तिकडे बघतो आणि नंतर मीराकडे बघतो. तसं ती डोळे बंद करून हळूहळू काहीतरी पुटपुटत असते. हॅलो, काय झालं जॉन? तिच्यासमोर हात हलवत. तसं ती डोळे उघडते आणि मोठा श्वास घेऊन, मला तुम्ही आवडतात, इनफॅक्ट खूप जास्त आवडता. मला तुमच्यासोबत मैत्री पलीकडे नातं घेऊन जायचं आहे, जर तुम्हाला योग्य वाटलं तरच. मीरा बोलून शांत होते तर जॉन शॉकमध्ये असतो. तेवढ्यात इतक्या वेळ टेबल खाली धरलेला फोनवर कॉल येतो. सायलेंट असल्यामुळे जॉन एक नजर फोनकडे बघतो आणि लगेच उठून निघून जातो बाहेर. मीरा जॉन गेला त्या दिशेने बघत असते. असं अचानक जॉन उठून गेला म्हणून पूजा पटकन मीराजवळ जाते आणि मीराच्या खांद्यावर हात ठेवते. एवढा वेळ शांत असलेली मीरा रडायला लागते. तसंच पूजाच्या पोटाला घट्ट मिठी मारून रडायला लागते. हे, शांत हो, रडू नकोस, पूजा समजावत. मीरा काहीच न बोलता रडत असते. चल आपण बाहेर जाऊ. पूजा तिला उठवून बाहेर घेऊन जाते. सनी बिल पे करून बाहेर येतो तर मीरा शांत झालेली असते. जॉन फोनवर बोलून झाल्यावर येतो तर सगळे गाडीजवळ दिसतात. एक नजर मीराकडे बघतो तर तिची डोळे बघून कळतं की ती नुकतीच रडली. जॉन काहीही न बोलता ड्रायव्हिंग सीटवर बसतो. सगळे शांत असतात. मीराला हॉस्टेलला ड्रॉप करून नंतर जॉनला घरी सोडतात आणि शेवटी सनी पूजा घरी येतात. हॉलमध्ये आजी बसलेल्या असतात. पूजा जवळ जाऊन बसते. आजीसोबत थोडा वेळ गप्पा मारून वर येते. सनीला सुद्धा कळत नव्हतं काय रिॲक्ट करावं. तोही तिच्या मागे रूममध्ये येऊन पूजा हाक असं मारतो. तसं मला भूक लागली, मी फराळ करते, तुम्ही जेवण करा मग बोलू. पूजा फ्रेश व्हायला जाते. थोड्या वेळाने दोघे खाली येतात तर करण, राज, इरा, प्रिया आणि रुद्र आलेले असतात. सगळे हसत खेळत येत असतात. वहिनी, तू थांबली पाहिजे होती, मूवी खूप भारी होता. इरा एक्सायटेड होत. मम्मा झोप आली. रुद्र डोळे चोळतच. प्रिया उचलून घेते, चला आम्ही पण कंटाळून गेलोय, आम्ही जाऊन झोपतो. करण, राज जांभया देत, आम्ही कधी नव्हे, आज लवकर झोपतायत सगळे. प्रिया हसतच, नाहीतर काय, 12 वाजल्याशिवाय रात्री यांची रात्रच होत नाही. आजी सगळे वर निघून जातात. पूजा सनी आणि आजीला जेवण वाढते, स्वतःसाठी फराळ घेते. थोड्या वेळात दोघे झोपायला वर येतात. पूजा जाऊन गॅलरीतल्या बिन बॅगवर बसते तर सनी समोरच्या सोफा चेअरवर. बोला आता. पूजा जांभया देत. मीरा कशी आहे? सनी शांत झाली शांत, पण त्यांचं काय बोलणं झालं सांगितलं नाही. बघू उद्या, विचारते पूजा. बरं सनी. बरं मी एक विचारू? पूजा. हा विचार. सनी. ते जॉन दादा असे एकटे का असतात? कोणाशी कामाव्यतिरिक्त बोलताना पण बघितलं नाही. पूजा. लहान असताना त्याचे पप्पा वारले आणि जरा मोठा झाला तसं मॉम, आणि तो सगळ्यात जास्त त्याच्या मॉमशी अटॅच होता, त्यामुळे तो कोणाशी बोलत नाही. सनी. ओ, पण तुम्ही कधी त्यांना यातून बाहेर नाही काढलं? पूजा. मी मुलगी नाही असली कामं करायला. सनी हसतच, का मुलींनी ठेका घेतला का असलं करायचं? पूजा रागवत. सनी. बरं ते जाऊ दे, तुम्हाला कसं माहितीये त्यांच्याबद्दल एवढं? पूजा. त्याने चुकून एकदा ड्रिंक केली होती तेव्हा तो फक्त त्याच्या मॉमबद्दल बोलत होता. मी जसं ऑफिस जॉईन केलंय तसं तो माझ्यासोबत आहे. जास्त काही प्रॉब्लेम असेल तरच तो सांगतो. त्याचे कोणी जास्त मित्र पण नाहीयेत. पार्टीत गेल्यावर मुली बोलतात म्हणून तो माझ्यासोबत पार्टीला पण येत नाही. सनी हसतच सांगतो, एवढं कसं काय? एकलकोंडी झाले ते. पण ते मला रोज घ्यायला यायचे ना, तेव्हा ते गाडी बाहेर थांबायचे आणि क्लासकडेच लक्ष असायचं. मग मला पण वाटलं की ते पण लाईक करतात तिला. पूजा. तो माझ्या सांगण्यावरून रोज क्लासनंतर तुला पाहायला यायचा. सनी. म्हणजे त्यांच्या मनात काहीच नाही, पण मीरा तर
पूजा बोलता बोलता शांत होते. चल झोपू. झोप येते ना तुला? सनी तिला हात देऊन उठवत. पूजा आत येते. सनी लगेच बेडवर जाऊन झोपतो. पूजा विचार करत असते, कुठे झोपू? सोफ्यावर का बेडवर? पण ते कुठं बोलले इकडे येऊन झोप? पूजा मनातच बोलत असते, लवकर ये झोपायला. सनी हो म्हणून बेडवर जाऊन झोपते. दोघे अंतर ठेवून झोपतात, पण सकाळी नेहमीप्रमाणे एकमेकांच्या अंगावर हातपाय टाकून बेडच्या एका कोपऱ्यात झोपलेले असतात. दोघेही नेहमीप्रमाणे आवरून पूजाच्या कंपनीत जातात आणि आपल्या कामाला निघून जातात. थोड्या वेळाने सनी आणि जॉन एक मीटिंग अटेंड करून कॅबिनमध्ये येतात. सकाळपासून जॉन शांत वाटत असतो. कामात लक्ष नसतं. जॉन, व्हॉट हॅपन्ड? सनी, नथिंग सर. जॉन, जर काही प्रॉब्लेम असेल तर सांग. सनी, सर ते आश्रममध्ये फंड कमी पडतात. काल मी दिलेत पण ते मुलं वाढली आहेत. सो जॉन, अरे इतकंच ना? सनी लगेच ड्रॉवरमधून त्याचं चेकबुक काढून चेक देतो. जॉन चेककडे बघून, सर ही खूप जास्त रक्कम आहे. तुम्हाला मित्र मानतो तरीही प्रॉब्लेम शेअर करताना ऑकवर्ड का होतोस? सनी, सॉरी. जॉन, इकडे पूजा असंच फिरत 5व्या फ्लोअरला येते आणि ऐश्वर्याशी गप्पा मारत असते. तेवढं तिचं लक्ष समोर कॉरिडॉरमध्ये जातं तर तिला तिथे पोलीस दिसतात. तर तिला सगळं कालचं आठवतं. बापरे, आता काही खरं नाही म्हणून फास्टमध्ये सनीच्या कॅबिनमध्ये जाते. इकडे तिकडे बघते तर सनी खिडकीजवळ उभा राहून कॉलवर बोलत असतो. पूजा त्याच्यासमोर असलेल्या छोट्या स्पेसमध्ये लगेच जाऊन उभी राहते. एवढे फास्टमध्ये येऊन थांबते, सनीला 2 मिनिटं कळतच नाही. इनोसेंट फेस करून त्यांच्याकडे बघत असते. सनी फोन ठेवतो तसं लगेच पूजा, अहो बाहेर पोलीस आलेत. पूजा प्रश्नार्थक नजरेने बघते. बहुतेक काल आपण मारामारी केली ना, त्यासाठी आले असतील. पूजा, मी कुठं केली? तूच तर मारलं त्या मुलाला. सनी मागे होत. तसं पूजा, पण मी एवढं नाही मारलं. तुम्ही मारलं म्हणून त्यांच्या तोंडातून रक्त येत होतं. मला नाही जायचं जेलमध्ये. मी सांगणार तुम्ही मारलं त्याला. पूजा घाबरून लहान मुलांसारखी बोलते. ते मला हात लावतील. सनी ॲटिट्यूडमध्ये. तसं पूजा नमते. प्लीज मला वाचवा. मला नाही जायचं जेलमध्ये. पूजा इनोसेंट फेस करत, तुझ्या दादाला सांग ना, काहीतरी करेल तो. सनी, दादा इथे नाही ना, प्लीज काहीतरी करा. पूजा बारीक तोंड करून, सनी जरा विचार केल्यासारखं करू. ठीक आहे, पण माझी एक कंडिशन आहे. काय? पूजा, मला किस करायचं. सनी, काय? हे बघा, तुम्ही परिस्थितीचा गैरफायदा घेताय. रागात पूजा पटकन कर म्हणून सनी तिच्यासमोर गाल आणतो. मी नाही करणार. पूजा, ते बघ ते केबिन बाहेर आलेत. सनी तिला काचेतून दाखवतो. पूजा तेवढा जॉन दार उघडून आत येतो. तसं मागे एक सिनियर पोलीस ऑफिसर येतात. सनी शेजारी बघतो तर पूजा दिसत नाही. प्लीज मला वाचवा. मी घरी गेले की देते. प्लीज. पूजा हळू आवाजात, प्रॉमिस मी? सनी, हो. प्रॉमिस. पूजा डोळे बंद करून हात जोडून पूजा मागे लपली होती. अर्जुन, खूप दिवसातून येणं केलंस. सनी बोलतच पुढे जाऊन त्याला मिठी मारते तर बाकी सगळी सनीच्या मागे डोळे बंद करून उभं राहिलेल्या पूजाकडे बघत होते. ही कोण आणि असं का उभी राहिलीये? अर्जुन सनीकडे बघून हळूच बोलतो तर सनी हसतो आणि पूजाजवळ जाऊन तिचा हात धरतो. तसं डोळे बंद करूनच, मी नाही काय केलंय म्हणते. डोळे उघड. सनी. तसं पूजा हळूच एक डोळा उघडते, नंतर दुसरा डोळा आणि नॉर्मल उभी राहते. तर बाकी सगळे तिलाच बघत असतात आणि जीभ चावते. अर्जुन, माझी वाईफ तुझ्या युनिफॉर्मला घाबरली. सनी हसतच सांगतो. तसं पूजा रागाने सनीकडे बघते. हा माझा मित्र अर्जुन आणि ही माझी वाईफ पूजा. सनी. दोघे हसून एकमेकांना ग्रीट करतात. मला काम आहे, मी जाऊ? पूजा सनीकडे बघून पूजा निघून जाते तर सनी आणि अर्जुन थोडा वेळ गप्पा मारतात आणि